प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनदायी नावात आपणा सर्वांना सलाम. उपासना कार्यक्रमाच्या नवीन भागात आपले पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. मागील भागात आपण प्रभू येशूच्या क्रूसावरील दुःखभोग आणि त्याच्या महान बलिदानाचा अभ्यास केला. आजच्या भागात आपण त्या गौरवशाली घटनांकडे पाहणार आहोत ज्या ख्रिस्ती विश्वासाचा पाया आहेत. येशूचे पुनरुत्थान. आपण पाहतो की येशूच्या मृत्यूनंतर मंदिरातील पडदा फाटतो, पृथ्वी हादरते आणि अनेक अद्भुत घटना घडतात. यामधून देवाने स्पष्ट केले की येशू खरोखर देवाचा पुत्र आहे. यानंतर आपण पाहतो की तिसऱ्या दिवशी येशू मृत्यूवर विजय मिळवून पुन्हा जिवंत झाला. स्त्रिया कबरेवर येतात, देवदूत त्यांना शुभवार्ता सांगतो आणि पुनरुत्थित प्रभू त्याला दर्शन देतो. तसेच शेवटी येशू आपल्या शिष्यांना महान आज्ञा देतो, सर्व राष्ट्रांमध्ये जाऊन सुवार्ता सांगण्याची आणि लोकांना शिष्य बनवण्याची. तर चला, आजच्या वचनातून आपण पुनरुत्थानाची आशा, येशूचा विजय आणि आपल्या जीवनासाठी त्याची महान योजना समजून घेऊया. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणास सलाम. आपणा सर्वांचे उपासना कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत. आजच्या कार्यक्रमात आपण मत्तय अध्याय 27 याच्या 51व्या वचनापासून ते अध्याय 28 याच्या 20व्या वचनापर्यंत अभ्यास करणार आहोत. अध्याय 27, 51 ते 66 या शास्त्र भागात आपण जे विषय हाताळणार आहोत ते येणेप्रमाणे आहेत. येशूच्या मृत्यूशी संबंधित घटना. दुसरा विषय, येशूला अरिमथाईकर योसेफाच्या कबरेत पुरण्यात येते. तिसरा विषय, कबर सीलबंद करण्यात येते आणि तिच्यावर पहारा बसवण्यात येतो. ख्रिस्ताच्या मृत्यूच्या वेळी अनेक अत्यंत लक्षणीय घटना घडल्या. त्यापैकी एक म्हणजे भूकंप. दुसरी घटना मंदिरातील पडदा दुभंगल्याची. यावेळेस आपण मत्तयाचे शुभवर्तमान 27वा अध्याय आणि 51 हे वचन वाचणार आहोत. तेव्हा पहा, पवित्र स्थानातील पडदा वरपासून खालपर्यंत फाटून दुभागला. भूमी कापली, खडक फुटले. मंदिरातील पडदा वरपासून खालपर्यंत फाटला. याचा अर्थ तो देवाने स्वतः फाडला होता. हा पडदा येशूच्या शरीराचे प्रतीक होता. वधस्तंभावर त्याचे शरीर छेदले गेले आणि त्याने मानवाच्या पापांची किंमत चुकवली. त्यामुळे देवाच्या सानिध्यात जाण्याचा मार्ग खुला झाला. म्हणून आता देवापर्यंत पोहोचण्यासाठी कोणत्याही मध्यस्थ याजकाची गरज नसून ख्रिस्ताद्वारे आपण थेट देवाच्या राजासनापाशी जाऊ शकतो. पित्यापर्यंत पोहोचण्याचा एकमेव मार्ग हा त्याच्या पुत्राद्वारेच आहे. तिमोथेला पहिले पत्र याचा 2रा अध्याय आणि 5वं वचन म्हणतं, कारण एकच देव आहे आणि देव व मानव यांच्यामध्ये ख्रिस्त येशू हा मनुष्य एकच मध्यस्थ आहे. पुढे जाऊया, आपण 52 आणि 53वं वचन वाचूया. थडगी उघडली आणि निजलेल्या पवित्र जनातील पुष्कळ जणांची शरीरे उठवली गेली आणि ते त्यांच्या पुनरुत्थानानंतर थडग्यातून निघून पवित्र नगरात गेले आणि अनेकांना दिसले. या घटनेचा उल्लेख केवळ मत्तयकृत शुभवर्तमानातच आढळतो. जे पवित्र जन उठवले गेले ते ख्रिस्ताच्या स्वर्गरोहणाच्या वेळी त्याच्याबरोबर स्वर्गात गेलेल्या समूहाचा भाग होते. आपण पाहू शकता इफिस्करास पत्र याचा 4था अध्याय आणि 8 ते 10 ही वचने. वचन 51 मधील भूकंप हा साधा नव्हता. त्यामुळे काही विशिष्ट थडगी उघडली गेली आणि निजलेल्या पवित्र जनातील पुष्कळ जणांची शरीरे उठवली गेली. ते येरुशलेममध्ये जाऊन अनेकांना दिसले. त्यामुळे या घटनेचे अनेक साक्षीदार होते. ह्या आणि त्यावेळच्या इतर चमत्कारांचे बिशप निकोलसन यांनी लिहिलेल्या द 6 मिरॅकल्स ऑफ कॅल्वरी या छोट्या पुस्तकात सुंदर वर्णन केले आहे. पुढे आपण जाऊया. 54वं वचन. शताधिपती व त्याच्याबरोबर येशूवर पहारा करणारे हा भूमिकंप व घडलेल्या गोष्टी पाहून अत्यंत भयभीत झाले व खरोखर हा देवाचा पुत्र होता असे म्हणाले. मार्कुस शुभवर्तमान याचा 15वा अध्याय आणि 39 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, खरोखर हा माणूस देवाचा पुत्र होता. येशूला वधस्तंभावर खेळण्याची जबाबदारी रोमी शताधिपतीवर होती.
म्हणून तो तिथे उपस्थित होता. घडलेल्या चमत्कारांना आणि येशूच्या मृत्यूच्या प्रसंगाला पाहून त्याला खात्री झाली की येशू खरोखर देवाचा पुत्र आहे. त्यामुळे त्याने विश्वास ठेवून तारण अनुभवले असावे. कदाचित त्या व्यक्तीला मोठ्या ईश्वर विज्ञानशास्त्रीय ग्रंथांचे ज्ञान नव्हते, परंतु ख्रिस्ताच्या वधस्तंभाखाली स्वतःचे स्थान ओळखण्या इतपत समज त्याच्याकडे होती. देवाला कोणत्याही पाप्याकडून मुख्यतः हाच विश्वास आणि नम्र स्वीकार अपेक्षित असतो. पुढं आपण जाऊया. 55 आणि 56 ही वचने. तेथे पुष्कळ स्त्रिया दुरून हे पाहत होत्या. त्या येशूची सेवा करीत गालिलाहून त्याच्या मागे आल्या होत्या. त्यांच्यामध्ये मगदालिया मरिया, याकोब व योसे यांची आई मरिया व जब्दीच्या मुलांची आई या होत्या. आता आपण येशूला अरिमथाईकर योसेफाच्या कबरेत पुरण्यात येते हा विषय थोडक्यात अभ्यासणार आहोत. आता आपण मत्तयाचा 27वा अध्याय आणि 57वे वचन वाचणार आहोत. मग संध्याकाळ झाल्यावर अरिमथाईतील योसेफ नावाचा एक धनवान मनुष्य आला. हाही येशूचा शिष्य होता. या घटनेपर्यंत अरिमथाईकर योसेफ हा येशूचा शिष्य आहे हे उघड झाले नव्हते. शिष्य भयामुळे पांगले असताना पूर्वी गुप्त राहिलेले काही लोक पुढे आले. त्यापैकी अरिमथाईकर योसेफने धैर्याने पुढे येऊन आपला विश्वास जाहीर केला. बघूया आपण 58वे वचन. त्याने पिलाताकडे जाऊन येशूचे शरीर मागितले, तेव्हा पिलाताने ते देण्याची आज्ञा केली. योसेफ येशूचा शिष्य या नात्याने पिलाताकडे गेला. यावेळेस आपण 59वे वचन वाचणार आहोत. योसेफाने ते शरीर घेऊन तागाच्या स्वच्छ वस्त्रात गुंढाळले. आपण योहानाचं शुभवर्तमान 19वा अध्याय आणि 39 आणि 40 या वचनांमध्ये काय म्हटले आहे ते वाचूया. आणि येशूकडे पहिल्याने रात्रीचा आलेला निकोदेमही गंधरस व अगरू यांचे सुमारे 100 रत्तल मिश्रण घेऊन आला. त्यांनी येशूचे शरीर घेऊन यहुद्यांच्या उत्तर कार्याच्या रीतीप्रमाणे सुगंधी द्रव्यांसहित तागाच्या वस्त्रांनी ते गुंडाळले. हे दोघे आधी गुप्तपणे येशूचे शिष्य होते, पण आता ते उघडपणे पुढे आले. आपण जाऊया पुढं. 60 आणि 61वे वचन. ते त्याने खडकात खोदलेल्या आपल्या नव्या कबरेत ठेवले. एक मोठी धोंड लोटून ती कबरेच्या दाराला लावली आणि तो निघून गेला. पण तेथे कबरेसमोर मगदालिया मरिया व दुसरी मरिया या बसल्या होत्या. येशूच्या मृत्यूच्या प्रसंगी शिष्य पळून गेले, पण अनेक स्त्रिया विश्वासूपणे वधस्तंभाजवळ राहिल्या. गॉर्डन कॅल्वरी जवळ गार्डन टूम म्हणून ओळखली जाणारी कबर त्या परिसरात दाखवली जाते. परंतु येशूची नेमकी कबर कोणती हे निश्चित नाही. ख्रिस्ताचा उद्देश एखादे स्थान पवित्र ठरवणे नव्हता. अनेकदा स्त्रिया त्या कबरेजवळ गुडघे टेकून जमिनीचे चुंबन घेतात. अशा गोष्टींमध्ये खरा आध्यात्मिक लाभ नाही. प्रभू येशूची अशी इच्छा ही आहे की तो आपल्या पापांसाठी मरण पावला, पुरला गेला आणि पुन्हा उठला. या सुवार्तेवर आपण विश्वास ठेवावा आणि ही शुभवार्ता संपूर्ण जगाला सांगावी. आता आपण कबरेवर शिक्कामोर्तब करून ती बंद करण्यात येते आणि तिच्यावर पहारा बसवण्यात येतो हा विषय थोडक्यात अभ्यासणार आहोत. यासाठी आपण 62 ते 66 ही वचने आपण कृपया वाचावीत ही माझी विनंती आहे आपणास. येशूच्या शत्रूंनी कबर शिक्कामोर्तब करून रोमी शिपायांचा पहारा ठेवला, पण यामुळेच त्याच्या पुनरुत्थानाचा पुरावा अधिक दृढ झाला. अशा कडक बंदोबस्तात शिष्यांनी शरीर चोरले हा दावा अविश्वसनीय ठरतो. धार्मिक पुढाऱ्यांनी येशूच्या 3ऱ्या दिवशी उठण्याच्या वचनाची माहिती होती, म्हणून त्यांनी कबर सुरक्षित ठेवण्याची व्यवस्था केली. विशेष म्हणजे पुनरुत्थानावर ना शत्रूंचा विश्वास होता ना शिष्यांचा पूर्ण भरोसा होता. आता आपण अध्याय 28 कडे वळूया. शुभवर्तमानाची कमान 2 महान स्तंभांवर आधारलेली आहे. पहिला स्तंभ म्हणजे ख्रिस्ताचा मृत्यू आणि दुसरा स्तंभ ख्रिस्ताचे पुनरुत्थान. प्रेषित पौल शुभवर्तमानाची व्याख्या करताना करिंथकरास पहिले पत्राचा 15वा अध्याय आणि 3 ते 4 वचनांमध्ये म्हणतो, कारण मला जे सांगण्यात आले ते मी तुम्हाला सांगून टाकले.
त्यापैकी मुख्य हे की शास्त्राप्रमाणे ख्रिस्त तुमच्या आमच्या पापांबद्दल मरण पावला, तो पुरला गेला, शास्त्राप्रमाणे तिसऱ्या दिवशी त्याला पुन्हा उठवण्यात आले. मागील अध्यायात आपण येशूचे मरण आणि त्याचे पुरले जाणे पाहिले. या अध्यायात आपण त्याचे पुनरुत्थान पाहणार आहोत. या दोन्ही गोष्टी आपल्या तारणासाठी अत्यावश्यक आहेत. रोमकरास पत्र याचा 4 अध्याय आणि 25 वचन म्हणते, तो प्रभू येशू तुमच्या आमच्या अपराधांमुळे मरण्यास धरून देण्यात आला व आपण नीतिमान ठरावे म्हणून तो उठवला गेला आहे. शुभवर्तमानातील सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे येशूचे पुनरुत्थान. इतर धर्म त्यांच्या संस्थापकांच्या मृत्यूंची नोंद करतात, पण ख्रिस्ती विश्वास जिवंत पुनरुत्थित प्रभूची घोषणा करतो. इतर धार्मिक नेते मृत आहेत, पण येशू आजही जिवंत आहे. चारही शुभवर्तमानांनी पुनरुत्थानाचे वेगवेगळे पैलू मांडले आहेत. प्रत्येक लेखकाने पवित्र आत्म्याच्या उद्देशानुसार निवडक तपशील दिले असून सर्व वृत्तांत एकत्रितपणे पुनरुत्थानाचे संपूर्ण आणि सुसंगत चित्र उभे करतात. ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाशी संबंधित घटनांच्या क्रमाबद्दल द स्कॉफिल्ड रेफरन्स बायबलच्या पान क्रमांक 1043 वर एक सुंदर टिप्पणी दिली आहे. चारही वृत्तांताचा मेळ घालून तयार केलेल्या घटनाक्रम खालीलप्रमाणे आहेत. 3 स्त्रिया, मगदालिया मरिया, याकोबाची आई मरिया आणि सलोमी, कबरेकडे जायला निघतात. त्यांच्या मागोमाग सुगंधी द्रव्य घेऊन इतर स्त्रिया येतात. त्या तिघींना कबरेवरील धोंड बाजूला सारलेले आढळते आणि मगदालिया मरिया शिष्यांना ही बातमी सांगण्यासाठी निघून जाते. लुकाचे शुभवर्तमान 23 अध्याय 55 वचनापासून 24 अध्याय 9 वचनापर्यंत, तसेच योहानाचं शुभवर्तमान 20 अध्याय आणि पहिली 2 वचने आपण पाहू शकता. याकोब व योसे यांची आई मरिया कबरेच्या अधिक जवळ जाते आणि तिला प्रभूचा दूत दिसतो. मत्तयाचं शुभवर्तमान 28 अध्याय 2 वचन. ती मागे सुगंधी द्रव्य घेऊन येणाऱ्या इतर स्त्रियांना भेटण्यासाठी परत जाते. दरम्यान मगदालिया मरियेकडून सूचना मिळाल्यावर पेत्र आणि योहान तिथे येतात, कबरेत डोकावून पाहतात आणि निघून जातात. योहानाचं शुभवर्तमान 20 अध्याय आणि 3 ते 10 या वचनांमध्ये आपण पाहू शकतो. मगदालिया मरिया रडत परत येते. तिला 2 देवदूत आणि त्यानंतर स्वतः येशू दिसतो. योहानाचं शुभवर्तमान 20 अध्याय आणि 11 ते 18 या वचनांमध्ये हे दिसते. येशूने आज्ञा केल्याप्रमाणे ती शिष्यांना ही बातमी सांगण्यासाठी निघून जाते. दरम्यान याकोब व योसे यांची आई मरिया सुगंधी द्रव्य घेऊन येणाऱ्या स्त्रियांना भेटते आणि त्यांच्यासोबत परत येत असताना त्यांना ते 2 देवदूत दिसतात. लुकाचं शुभवर्तमान 24 अध्याय 4 वचन 5 वचन, मार्काचं शुभवर्तमान 16 अध्याय आणि 5 वचन. त्यांनाही देवदूताचा संदेश मिळतो आणि शिष्यांचा शोध घेत जात असताना त्यांना येशू भेटतो. मत्तयाचं शुभवर्तमान 28 अध्याय आणि 8 ते 10 ही वचने. आपल्या प्रभूच्या दर्शनांचा क्रम खालीलप्रमाणे असावा असे दिसते. त्याच्या पुनरुत्थानाच्या दिवशी मगदालिया मरियेला योहानाचं शुभवर्तमान 20 अध्याय 14व्या वचनापासून ते 18व्या वचनापर्यंत. दुसरं दर्शन देवदूताचा संदेश घेऊन कबरेवरून परतणाऱ्या स्त्रियांना. मत्तयाचं शुभवर्तमान 28 अध्याय आणि 8 ते 10 या वचनांमध्ये. तिसरं दर्शन पेत्राला, कदाचित दुपारच्या वेळेस. लुकाचं शुभवर्तमान 24 अध्याय 34 वचन आणि करिंथकरास पहिले पत्र याचा 15 अध्याय आणि 5 वचन. चौथं दर्शन संध्याकाळच्या सुमारास अम्माऊसच्या गावाच्या रस्त्यावरील शिष्यांना. लुकाचं शुभवर्तमान 24 अध्याय आणि 13 ते 31 या वचनांमध्ये. 5वं थोमा वगळता इतर प्रेषितांना. लूका शुभवर्तमान 24 अध्याय 36 वचनापासून ते 43 वचनापर्यंत. तसेच योहान शुभवर्तमान 20 अध्याय 19 ते 24 या वचनांमध्ये. त्यानंतर 8 दिवसांनी प्रथम प्रेषितांना, ज्यावेळी थोमा तिथे उपस्थित होता. नंतर गालिलमध्ये तिबिरिया समुद्राकाठी 7 शिष्यांना.
नंतर एका पर्वतावर प्रेषितांना आणि 500 बंधूंना, पुन्हा येरुशलेम आणि बेथानी येथे याकोबाला आणि नंतर 11 शिष्यांना, पुढे पौलाला दिमिश्काजवळ आणि मंदिरामध्ये स्तेफनाला, येरुशलेमच्या बाहेर पात्म बेटावर योहानाला. प्रगटीकरण याचा 1 अध्याय आणि 10 ते 19 वचनांमध्ये. राजा म्हणून मत्तय येशूला सादर करतो. पुनरुत्थानाच्या कथेतील जे पैलू भव्य आणि थरारक आहेत त्यांचे वर्णन येथे दिले आहे. मत्तयाच्या वृत्तांतात तुतारींच्या निनादाचा उल्लेख आढळतो. येशूचा जन्म, जीवन, मृत्यू आणि पुनरुत्थान हे सर्व राजेशाही गौरवाने दर्शविले आहे. मत्तय भूकंप, देवदूत, बाजूला झालेली धोंड, भयभीत पहारेकरी आणि रिकाम्या कबरेचे सत्य लपवण्याचे धार्मिक पुढाऱ्यांचे प्रयत्न यांचेही वर्णन करतो. लूकमध्ये स्त्रियांना कबरेची धोंड आधीच बाजूला झालेली दिसते. येशू प्रथम अम्माऊसच्या रस्त्यावर 2 शिष्यांना आणि नंतर गुप्त खोलीत शिष्यांना दर्शन देतो. लूक येशूच्या मानवी स्वरूपावर भर देतो, तर मत्तय त्याच्या राजेशाही अधिकारावर प्रकाश टाकतो. दोन्ही वर्णने वेगवेगळ्या दृष्टिकोनातून दिलेली असून ती सत्य व अचूक आहेत. आता आपण 2 मरियांचे कबरेकडे जाणे हा विषय थोडक्यात अभ्यासणार आहोत. आणि यासाठी आपण वाचूया मत्तयाचं शुभवर्तमान याचा 28वा अध्याय आणि 1 वचन. शब्बातानंतर आठवड्याचा 1 दिवस उजाडताच मगदालिया मरिया व दुसरी मरिया ह्या कबर पाहण्यास आल्या. शुभवर्तमानातील इतर वृत्तांत आपल्याला सांगतात की त्या स्त्रिया येशूच्या देहाला सुगंधी द्रव्ये लावण्यासाठी येत होत्या. दुसरी मरिया नक्की कोण होती हे ओळखणे कठीण आहे. परंपरेनुसार ती याकोब आणि योसे यांची आई होती. पुढे जाऊया. 2 वचन. तेव्हा पहा, मोठा भूमिकंप झाला, कारण प्रभूचा दूत स्वर्गातून उतरला. त्याने येऊन धोंड एकीकडे लोटली आणि तिच्यावर तो बसला. ती धोंड बाजूला सारणे का आवश्यक होते? येशूला बाहेर येऊ देण्यासाठी नाही, कारण धोंड बाजूला सारण्या अगोदरच येशू पुनरुत्थित झाला होता. ती कबर इतरांना आत जाऊ देण्यासाठी उघडण्यात आली होती. पुढे जाऊया. 3 वचन. त्याचे रूप विजेसारखे होते व त्याचे वस्त्र बर्फासारखे शुभ्र होते. त्या देवदूताचे वर्णन लक्षात घेणे औत्सुक्यपूर्ण ठरते, कारण पवित्र शास्त्रामध्ये अशा प्रकारचे वर्णन अत्यंत असामान्य आहे. इतर वर्णनांसाठी दानिएल याचा 10वा अध्याय 6वं वचन आणि प्रकटीकरण 10वा अध्याय 1 वचन आपण पाहू शकता. जाऊया आपण पुढं 4थ्या वचनाकडे. त्याच्या भयाने पहारेकरी थरथर कापले व मृतप्राय झाले. या प्रसंगानंतर तिथून पळून जाताना पहारेकरांना हायसे वाटले असेल. त्या देवदूताच्या उपस्थितीत ते पूर्णपणे हतबल झाले होते. पुढे जाऊया. 5वं वचन. देवदूताने त्या स्त्रियांना म्हटले, तुम्ही भिवू नका. वधस्तंभावर खेळलेल्या येशूचा शोध तुम्ही करत आहात हे मला ठाऊक आहे. भिवू नका. जेव्हा अलौकिक सामर्थ्य नैसर्गिक जगाला स्पर्श करते तेव्हा तो स्पर्श भीती नाहीशी करणाऱ्या शब्दांसहच असतो. 6वं वचन. तो येथे नाही, कारण त्याने सांगितल्याप्रमाणे तो उठला आहे. या प्रभू निजला होता ते हे स्थळ पहा. येशूचे पुनरुत्थान ही दैवी घोषणा होती. धोंड बाजूला होण्यापूर्वीच तो कबरेतून बाहेर आला होता. त्याचे महिमामय पुनरुत्थित शरीर पूर्वीच्या मानवी शरीरापेक्षा पूर्णपणे वेगळे होते. पुढे आपण जाऊया. 7वं वचन. आणि लवकर जाऊन त्याच्या शिष्यांना सांगा की तो मेलेल्यातून उठला आहे. पहा, तो तुमच्या आधी गालिलात जात आहे. तेथे तो तुमच्या दृष्टीस पडेल. पहा, मी तुम्हाला हे सांगितले आहे. देवदूताने पुनरुत्थानाची वार्ता दिल्यानंतर ती पुढे सांगण्याची जबाबदारी मानवांवर सोपवली. या, पहा, जा आणि सांगा. पण इतरांना सांगण्यापूर्वी पुनरुत्थानाच्या सत्याची स्वतःला खात्री असणे आवश्यक आहे. ख्रिस्त मरण पावला, पुरला गेला आणि पुन्हा उठला ही खात्री झाल्यावरच आपण सुवार्ता इतरांना सांगू शकतो. आता आपण येशूचे 2 मरियांना दर्शन हा विषय थोडक्यात अभ्यासणार आहोत.
जाऊया आपण पुढं 8व्या वचनाकडे. तेव्हा त्या स्त्रिया भीतीने व हर्षातिशयाने कबरेपासून लवकर निघून त्याच्या शिष्यांना हे वर्तमान सांगण्यास धावत गेल्या. त्या स्त्रियांच्या मिश्र भावनांची, भीती आणि प्रचंड आनंदाची नोंद घ्या. 9वं वचन. मग पहा, येशू त्यांना भेटून म्हणाला, कल्याण असो. त्यांनी जवळ जाऊन त्याचे चरण धरून नमन केले. हे मरिया मग्दालिया तिच्या पुनरुत्थित प्रभूशी झालेल्या भेटीशी विसंगत असल्यासारखे वाटते. योहानाचं शुभवर्तमान 20वा अध्याय आणि 17 वचनामध्ये आपल्याला असे वाचायला मिळते. येशूने तिला म्हटले, मला बिलगून बसू नकोस, कारण मी अद्याप पित्याजवळ वर गेलो नाही. तर माझ्या बांधवांकडे जाऊन त्यांना सांग की माझा पिता आणि तुमचा पिता आणि माझा देव आणि तुमचा देव त्याच्याकडे मी वर जातो. याचे स्पष्टीकरण असे आहे की या 2 भेटींच्या दरम्यान येशू आपल्या पित्याकडे वर गेला होता आणि त्याने स्वर्गातील परमपवित्र स्थानामध्ये आपले अमूल्य रक्त अर्पण केले होते. जाऊया पुढं 10वं वचन. तेव्हा येशूने त्यांना म्हटले, भिवू नका. जा, माझ्या भावांना सांगा की त्यांनी गालिलात जावे, तेथे मी त्यांच्या दृष्टीस पडेन. त्याने त्यांना गालिलमध्ये भेटण्याची वेळ ठरवली. आता आपण पहारेकऱ्यांनी दिलेली सबब हा विषय थोडक्यात अभ्यासणार आहोत आणि यासाठी आपण वाचूया 11वं वचन. त्या जात असता पहा, पहारेकऱ्यातील कित्येकांनी नगरात जाऊन झालेले सर्व वर्तमान मुख्य याजकांना सांगितले. कबरेवरील शिपायांनी मुख्य याजकांना सर्व घटना सांगितल्या. धोंड बाजूला झाल्यानंतर कबरेत येशूचे शरीर नसल्याचे पाहून ते भयभीत झाले, कारण त्यांच्या देखरेखीखाली शरीर नाहीसे झाल्यामुळे त्यांना मृत्यूदंडाचीही भीती होती. जाऊया पुढं 12 आणि 13वं वचन. तेव्हा त्यांनी व वडिलांनी मिळून मसलत केली आणि शिपायांना पुष्कळ पैसे देऊन सांगितले की आम्ही झोपेत असता त्याच्या शिष्यांनी रात्री येऊन त्याला चोरून नेले असे म्हणा. ही गोष्ट विश्वास ठेवण्यासारखी वाटत नाही. रोमी शिपायांना अतिशय कठोर आदेश दिले जात असत आणि ते जर अपयशी ठरले तर त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा केली जात असे. 14वं वचन. आणि ही गोष्ट सुभेदाराच्या कानावर गेली तर आम्ही त्याची समजूत घालून तुम्हाला निर्धास्त करू. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर ही गोष्ट सुभेदाराच्या कानावर पडली तरी काळजी करू नका, आम्ही तुम्हाला गोळीबार पथकासमोर उभे होऊ देणार नाही. 15वं वचन. मग त्यांनी पैसे घेऊन शिकवल्याप्रमाणे केले आणि ही जी गोष्ट यहुदी लोकांमध्ये पसरवण्यात आली ती आजपर्यंत चालू आहे. लाच देऊन शिपायांकडून ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाविरुद्ध खोटे कारण सांगवण्यात आले. पहिल्या शतकापासून आजपर्यंत अनेकांनी पुनरुत्थान नाकारण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या ठोस ऐतिहासिक व लिखित पुराव्यांना खोटे ठरवणारे कोणतेही स्पष्टीकरण सिद्ध झालेले नाही. आता आपण महान आज्ञा हा विषय थोडक्यात अभ्यासणार आहोत. महान आज्ञा विषयी 2 टोकाचे दृष्टिकोन चुकीचे आहेत. ही आज्ञा आजही महत्त्वाची आहे, जरी तिची पूर्ण पूर्तता भविष्यात होणार असली तरी. प्रभू येशूने इतर शुभवर्तमानांमध्ये व प्रेषितांची कृत्ये 1 अध्याय 8व्या वचनामध्ये सांगितल्याप्रमाणे पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने जगाच्या शेवटापर्यंत त्याचे साक्षीदार व्हावे हा विश्वासणाऱ्यांचा उद्देश आहे. यावेळेस आपण 16 आणि 17 ही वचनं वाचणार आहोत. इकडे 11 शिष्य गालिलात जो डोंगर येशूने सांगून ठेवला होता त्यावर गेले आणि त्यांनी त्याला तेथे पाहून नमन केले, तरी कित्येकांना संशय वाटला. काहींनी उपासना केली तर काहींनी शंका घेतली. गेल्या 2000हून अधिक वर्षांपासून असेच चालत आले आहे आणि प्रियांनो, तुम्ही आणि मी या 2 पैकी एका गटात मोडतो. बघूया आपण 18वं वचन. तेव्हा येशू जवळ येऊन त्यांच्याशी बोलताना म्हणाला, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. तो राजा म्हणून बोलत होता. 19वं वचन. तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांना शिष्य करा, त्यांना पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. ही आज्ञा महासंकट काळ आणि 1000 वर्षांच्या राज्यात विशेष महत्त्वाची ठरणार असली
तरी तिचा उपयोग आजच्या विश्वासणाऱ्यांच्या जीवनातही तितकाच आवश्यक आहे. पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा देण्याची प्रथा मंडळीच्या सुरुवातीपासूनच चालत आली आहे. प्रेषित पौल स्वतः मुख्यतः सुवार्ता सांगण्यासाठी पाठविला गेला होता, तरी त्यानेही हा विधी पाळला. आपण पाहू शकता करिंथकरास पहिले पत्र याचा पहिला अध्याय आणि 14 ते 17 वचनं. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा हा उल्लेख देवाच्या त्रिकेत्वाचा स्पष्ट पुरावा आहे. वाचूया आपण 20 वचन. जे काही मी तुम्हाला आज्ञापिले ते सर्व त्यांना पाळण्यास शिकवा, आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे. शिकवणे हे मंडळीच्या कार्यातील एक महत्त्वाचा भाग आहे आणि येशूच्या शिकवणी शुभवर्तमानांसह पत्रांमध्येही आढळतात. येशूने आपल्या लोकांना युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुमच्याबरोबर आहे असे आश्वासन दिले असून त्याच्या सामर्थ्याने महान आज्ञा पूर्ण करता येते. तो राजा म्हणून जन्माला, जगला, मरण पावला आणि पुन्हा उठला. तसेच भविष्यात राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू म्हणून पुन्हा येणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने आजच त्याच्या समोर नतमस्तक व्हावे. प्रियानो, आपण येथे थांबणार आहोत. प्रभूची कृपा आपणाबरोबर सदैव असो. प्रियांनो, आजच्या भागातून आपण शिकलो की प्रभू येशू ख्रिस्त मृत्यूवर विजय मिळवून जिवंत झाला आहे आणि म्हणूनच आपला विश्वास जिवंत आशेवर आधारित आहे. रिकामी कबर आपल्याला सांगते की अंधार, पाप आणि मृत्यू यांचा शेवटचा विजय नाही. येशू जिवंत आहे आणि आजही तो आपल्या लोकांबरोबर कार्य करीत आहे. मंदिरातील पडदा फाटल्यामुळे आता प्रत्येक विश्वासणाऱ्यांना देवाजवळ येण्याचा मार्ग खुला झाला आहे. तसेच महान आज्ञेमधून आपण समजतो की प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीला सुवार्ता सांगण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. या भागातून आपल्यासाठी एक प्रेरणादायी संदेश आहे. पुनरुत्थित प्रभू आपल्या जीवनात भीतीऐवजी धैर्य, निराशाऐवजी आशा आणि दुर्बलतेऐवजी सामर्थ्य देतो. म्हणून आपणही आनंदाने आणि विश्वासाने प्रभूची साक्ष देत राहूया. जिथे अंधार आहे तिथे ख्रिस्ताचा प्रकाश घेऊन जाऊया आणि जिथे निराशा आहे तिथे पुनरुत्थानाची आशा पोहोचूया. पुढील प्रवासात आपण देवाच्या वचनातील नवीन सत्याचा अभ्यास करणार आहोत. तोपर्यंत पुनरुत्थित प्रभू येशूची शांती, आनंद आणि कृपा आपल्या जीवनात सदैव राहो. धन्यवाद. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय सी. येशूचा वधस्तंभ वाहण्याकरता शिमोन कुरेनेकरास वेठीस धरले. आजचा प्रश्न: पुनरुत्थानानंतर येशूने प्रथम दर्शन कोणाला दिले? ए. योहानाला, बी. पेत्राला, सी. याकोबाला, डी. मरिया मगदालिया. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा.